आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1चा क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिला आहे, इन अ क्लास 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. 6 स्टुडंट्स हॅव ओनली कॅट ॲट देअर पेट ॲनिमल. 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. Then how many students do not have a dog or cat as their pet animal at home? क्वेश्चन वाचला, मे बी क्वेश्चन कळाला नसेल. सगळ्यात आधी आपण काय करू, याची वेन डायग्राम काढून घेऊ. सो वेन डायग्राम काढताना आपण काय करतो, एक स्क्वेअर लिहितो आणि ज्याला नाव देतो यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. याच्यात युनिव्हर्सल सेट काय आहे की आपल्याकडे 28 स्टुडंट्स आहेत. सो ते लिहून घेतलं. त्यानंतर सेट ए लिहू आणि सेट बी काढून घेऊ. सिम्पल. जेव्हाही तुम्हाला असे 2 सेट दिले असतील, नेहमी सेट असे काढायचे. का? कारण ही जी व्हॅल्यू असते ही कॉमन व्हॅल्यूज पण येतात त्याच्यात, म्हणून असे 2 सेट एकमेकांना ओव्हरलॅप करून काढायचे. आता स्टार्ट करू. जे लोकांना डॉग आवडतात त्यांना आपण सेट ए म्हटलंय. सो याच्यामध्ये असे लोक येतील ज्यांना डॉग्स आवडतात. ठीक आहे. आणि बी मध्ये असे लोक येतील ज्यांना कॅट आवडते किंवा त्यांच्याकडे कॅट आहे. क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला काय कळालं की 8 असे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे ओनली डॉग आहे. जेव्हाही ओनली येतं तेव्हा लक्षात ठेवायचं ते फक्त या पार्टमध्ये येईल. का? कारण ते स्टुडंट्स फक्त डॉग पाळत आहे. हा पार्ट काय आहे, असे स्टुडंट्स जे डॉग पण पाळतात आणि कॅट पण पाळताय, म्हणून 8 कुठे येणार मग, या पार्टमध्ये. ठीक आहे. नंतर 6 असे स्टुडंट्स आहे ज्यांच्याकडे ओनली कॅट आहे. सो ओनली कॅट म्हणजेच दिस पार्ट, इथून तर हा वाला, म्हणून त्याच्यात येणार 6. आणि 10 स्टुडंट्स आहेत ज्याच्याकडे कॅट पण आहे आणि डॉग पण आहे. सो 10 कुठे येणार, या पार्टमध्ये. ठीक आहे. आता मला सांगा, एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांच्याकडे डॉग आहे ते किती आहे. म्हणतील लोक म्हणतील फक्त 8. नाही, तर 8 आणि 10 हे दोघं मिळून स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे डॉग्स आहेत. हे 10 स्टुडंट्सकडे डॉग पण आहे आणि कॅट पण आहे. जेव्हा आपण एन ऑफ ए काढू तेव्हा आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल. सो काय येणार मग, there are total 28 students. N of A equal to NR 8 plus 10 which is equal to 18. N of B काय येणार मग, N of B जर आपण काढला तर तो येतो, त्याच्यात 10 पण येणार आणि 6 पण येणार. सो N of B ची व्हॅल्यू येणार 10 plus 6 which is nothing but 16. आणि ह्या कॉमन जागेला काय म्हणतो आपण नेहमी, A इंटरसेक्शन B, म्हणून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू आलं 10. सो 3 व्हॅल्यू झाल्या, एन ऑफ ए ची 18, एन ऑफ बी 16 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आलंय 10. सिम्पल. आता फॉर्म्युला यूज करू आणि त्या फॉर्म्युलाने आपल्याला काय मिळणार मग, ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत, म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी मिळेल. फॉर्म्युला लिहून घेऊ सगळ्यात आधी. N of A union B equal to N of A plus N of B minus N of A intersection B. जेवढ्या पण व्हॅल्यूज आपण काढल्या आहे ते पुट करणार. N of A union B equal to N of A आहे 18, N of B आहे 16 आणि A intersection B मध्ये आहे 10 एलिमेंट्स. सिम्पल. 18 plus 16 किती होतं, 34. आणि 34 मायनस 10 केलं तर आन्सर येतं 24. सो आपल्याकडे ए युनियन बी किती आलं आहे, 24. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये विचारलं काय होतं, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग. आपल्याकडे 28 स्टुडंट्स होते आणि त्याच्यापैकी आपण फाइंड आउट केलं की 24 असे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे एकतर डॉग आहे किंवा त्यांच्याकडे कॅट आहे. ठीक आहे. आपल्याला शोधायचं काय आहे, असे किती स्टुडंट्स बाकी आहे ज्यांच्याकडे कॅट पण नाही आहे आणि डॉग पण नाही आहे.
28 मायनस 24 केलं किती उरले 4. असे 4 स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे कॅट पण नाही आणि डॉग पण नाही आहे. फॉर्म्युला काय लिहिणार मग? टोटल मायनस एन ऑफ ए युनियन बी. टोटल 28 आहे, एन ऑफ ए युनियन बी होतं 24. या दोघांचं मायनस केलं तर आन्सर आलं 4. सो असे 4 स्टुडंट्स आहे ज्यांच्याकडे कॅट किंवा डॉग काहीच नाहीये. क्वेश्चन नंबर 7. रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट बाय वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोविंग. या क्वेश्चनमध्ये आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे की युनियन ऑफ टू सेट काय असतं. सगळ्यात आधी सेट ए दिला आहे ज्याच्यात व्हॅल्यूज आहे 3, 4, 5 आणि 7. सेट बी मध्ये व्हॅल्यूज दिल्या आहे 1, 4 आणि 8. जेव्हा ए आणि बी दिलं असतं तेव्हा आपण वेन डायग्राम कसं काढतो? एक सेट ए लिहिला सर्कलमध्ये आणि दुसऱ्या सर्कलमध्ये सेट बी लिहिलाय. वेन डायग्राम ही काढल्यानंतर आपण याच्यात एलिमेंट्स टाकू. एलिमेंट्स जे कॉमन आहेत ते काढू आधी आपण. तर सेट ए आणि सेट बी मध्ये कुठला कॉमन एलिमेंट आहे? 4. राईट. सो हा कॉमन एलिमेंट कुठे येणार? येस, ऑफकोर्स या जागेमध्ये हा कॉमन एलिमेंट येईल. आता ए मध्ये कुठले एलिमेंट उरले? 3, 5 आणि 7. सो या जागेमध्ये सेट ए ची ही जी रिमेनिंग जागा आहे याच्यात कुठले एलिमेंट्स येणार? 3, 5 आणि 7. आता सेट बी मध्ये कुठले एलिमेंट्स उरले? 1 आणि 8. सो सेट बी च्या या जागेमध्ये आपण एलिमेंट्स लिहून घेऊ 1 and 8. आपल्याला दाखवायचं आहे की या दोन सेटचं युनियन कसं असतं. युनियन म्हणजे काय? तर सेट ए चे सगळे एलिमेंट्स, सेट बी चे सगळे एलिमेंट्स. सो युनियन आपण असं दाखवू शकतो. राईट. सो हे जे मी लाईन त्याच्यावर लिहिलेल्या आहेत या लाईन काढल्या आहे म्हणजे काय झालं? हे कम्प्लीट सेट ए पण आणि कम्प्लीट सेट बी ह्या दोघांचं मिळून काय बनतो? ए युनियन बी. सो इथं ही वेन डायग्राम कम्प्लीट झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हे व्हिडिओज शेअर करा. चॅनल शेअर करू शकतात म्हणजे त्यांनासुद्धा क्लास 9ची सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मेन म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आपण मराठीमधून आपल्या भाषेमधून शिकतोय त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा छान मार्क्स मिळतील. म्हणून तुम्ही पण सगळे हे व्हिडिओज बघा, हे सगळं शिका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.